पहलगाम येथील पाकिस्तानी भ्याड हल्ल्याच्या बदल्यात तीनही भारतीय लष्कराच्या जवानांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून भारतातूनच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊन त्यांचे 14 दहशतवादी अड्डे जमीनदोस्त करून त्यांना भारताच्या ताकदीची ओळख करून दिली। जवानांनी केलेल्या कार्याला वंदन करून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याने आज रोहामध्ये देखील तिरंगा रॅली काढण्यात आली असून रोहामधील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून भारतीय जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या माजी सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। यावेळी माजी सैनिकांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले। त्यामधून या वयात देखील त्यांना आपल्या देशाबद्दल असलेले अपार प्रेम याचे दर्शन जमलेल्या जनसमुदायाला झाले। यावेळी भारतीय जवान पाशिलकर यांच्या मुलीने शब्द सुमनांचा वर्षाव करीत कवितेतून सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांना प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचे काम केले। तिरंगा रॅलीमध्ये सहभागी माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला। उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, समीर शेडगे, राजेश मपारा आणि अमित दादा घाग यांनी तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानले आणि त्यांना संबोधित केले। तिरंगा रॅली दरम्यान रॅली मारुती चौक रोहा येथे पोहोचली असता त्या ठिकाणी असणाऱ्या विजय स्तंभाला माजी सैनिकांच्या हातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नमस्कार, मी राकेश मोरे, TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण पाहू शकता तिरंगा रॅली निघालेली आहे। जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या विरोधात आपण भारतीयांच्या तिन्ही दलांच्या सैनिकांनी जो त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तान निस्तानाबूत केलेला आहे त्या सणास स्फूर्ती येण्यासाठी त्यांच्या केलेल्या आक्रमणाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मागच्या महिन्यात जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपल्या भारतीय नागरिक जे फिरण्यासाठी गेलेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये धर्मविचारावर अटॅक केलेला होता। त्या ठिकाणी महिलांना सोडलेले होते परंतु पुरुषांना मारलेले होते। परंतु त्या पुरुषांना मारले गेले ते कोणाचा तरी मुलगा असेल, कोणाचा तरी नवरा असेल, कोणाचा तरी भाऊ असेल। तर ज्या महिलांचा एक महिला तर अशी होती, आपण व्हिडिओ पाहिली असेल, किती महिला त्या ठिकाणी हनीमून साठी गेली होती। त्या हनीमून साठी गेलेली असताना तिचा नवरा अटॅक मध्ये वारला गेला। त्या महिलेचं सिंदूर हरवलेलं होतं, त्या महिलेचं सिंदूर हरवलं। त्या सिंदूरच्या बदल्यात मोदी सरकारच्या माध्यमातून हा जो काही सिंदूर ऑपरेशन झाला संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा रॅल्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीचं आयोजन करत असताना सर्व ठिकाणी रॅल्यांचं आयोजन केलेलं आहे, मात्र आज या रोहा ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहिलेले आहेत। ही कोणत्याही पक्षाची रॅली नाहीये, ही एक भारतीय नागरिकांसाठी तिन्ही दलातील जवानांनी जे काय कार्य केले त्या कार्याच्या सन्मानार्थ आणि प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्यांना मनोधैर्य वाढवण्यासाठी ही जो काही रॅली आयोजित करण्यात आहे नदी संवर्धन गार्डन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून निघालेली होती। या रॅलीचा रूट असा होता की छत्रपती शिवाजी महाराज नदी संवर्धन जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथून सागर डेअरीच्या इथून तीनबत्ती नाका नंतर मारुती चौक आणि त्यानंतर मारुती चौकातून आता या नगर परिषदेसमोर या रॅलीचा समारोप होत आहे। या रॅलीसाठी जे वीर असतील, रिटायर मेजर असतील किंवा सैनिक असतील, या सैन्यांचा सन्मान करण्यात आला।
निमित्ताने 1 ते 2 सैनिक इथे आपले मनोगत व्यक्त करतील. काही मान्यवर सुद्धा इथून उपस्थित झाले. तो उत्स्फूर्तपणे थोडक्यात बोलणार असेल तर त्यांचं सुद्धा आपण मनोगत इथं थोडक्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपण घ्यायचं आहे. कारण पाऊस कधी येऊ शकतो. आतापर्यंत मनोरंजनाने चांगली साथ आपल्याला इथं दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमामध्ये गोंधळ न होता लवकरात लवकर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपण सैनिकांसाठी संपवण्याचा प्रयत्न करूया. प्रथम मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. वेळ कमी आपल्याकडे. पाकिस्तानच्या ज्या आतंकवादी आहेत त्यांनी 22 एप्रिल रोजी आपल्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली. त्याबद्दल आपलं जे सरकार आहे केंद्र सरकार ते सतर्क झालं आणि त्यांनी इशारा दिला होता की आता जर कुठला आपण जर हल्ला केला भारतावरती तर आपण त्यांना मातीमध्ये मिळवून टाकू. त्याप्रमाणे आपल्या सैन्याला खुली सूट दिल्यानंतर ऑपरेशन सिंधूर करण्यात आलं आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण झलक दाखवलं. काय मतलब त्याच्यामध्ये ये तो अभी झाकी आहे पुरा पिक्चर अभी बाकी आहे. त्याच्यामुळे भारत मातेचा जो अपमान करेल किंवा भारतावरती जो अन्याय करायचा प्रयत्न करेल त्याला भूमीला मिळवण्यासाठी आता भारताकडे तिथे त्यांच्या भूमीमध्ये जाऊन मारायची गरज नाही आहे. ते आपल्याला आता दाखवून दिल्याने आपण सगळ्यांनी तमाम माझं बघितलेलं आहे की भारताच्या हद्दीमध्ये राहून त्यांची ठिकाणं नष्ट केले. त्यांचं जे राजधानी आहे रावलपिंडी तिथपर्यंत पण घुसून मारलेलं आहे. त्यामुळे आता ते चांगले दबून आहेत आणि आपल्याला घाबरून आहेत. पण याच्यामध्ये मला एक माजी सैनिक म्हणून असं सांगावं वाटतं की सैनिक तर डोळ्यात तेल घालून सीमेवरती रक्षण करतात आपलं. आपण इथे एसीमध्ये थंड हवा खाऊन झोपतोय. परंतु आपल्या भारतामध्ये आपल्यामध्ये काहीतरी असे गद्दार आहेत त्यांना शोधण्याचं काम आपण जनतेने करायला पाहिजे. मी सर्वांना नम्र विनंती करतो माजी सैनिक म्हणून करतो कारण त्याच्याशिवाय आपला विजय निश्चित नाही आहे. कारण तिथे आपण काही केलं तर तिथे आपण त्यांना पुढेच करू. त्यांना तर कुठे जाऊनच देणार नाही. आपण तिथल्या इथंच मातीत मिळू. परंतु आपल्या देशामध्ये जे आपल्यामध्ये राहिलेले आहेत त्यांचा आपण निष्काळजी करायला पाहिजे. आपली पोलीस यंत्रणा आहे, आपली IB आहे, आपली CID आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल त्या माध्यमातून तुम्ही एक कॉल करायचा आहे की असा संशय अमुक प्रकारे आहे म्हणून. तर आपले हे अभियान सिंधू हे चालूच राहणार आहे. युद्ध अजून संपलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांना आपण त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला जागून आज रोहा तालुक्यातील तुम्ही सगळी मंडळी अतिशय उत्साहाने या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला. त्यामुळे मी भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांना एक मानाचा मुजरा करतो. आपल्याला सगळ्यांना अशाच पद्धतीने अशाच एकजुटीने येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या देशाच्या मागे आणि आपल्या सैनिकांच्या मागे खंबीरतेने उभं राहिलं पाहिजे. 22 तारखेला हेतू पुरस्सर आपल्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू कुटुंबियांच्या पुरुषांचं वध केला गेला. अतिशय समर्पकपणे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी, माझ्या माता भगिनी इथे आहेत, कपाळावरच्या कुंकवाची किंमत काय त्या प्रत्येकीला माहिती आहे. आणि त्या कुंकवाची किंमत आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या अतिशय चांगल्या पंतप्रधानांना माहिती असल्यामुळे त्यांनी ह्या घटनेला, या सगळ्या अटॅकला ऑपरेशन सिंदूर हे अतिशय समर्पक नाव दिलं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आपल्या सर्व सैन्य दलातील सैनिकांनी अतिशय यशस्वीरित्या सार्थपणाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. आणि त्याचमुळे पाकिस्ताननी शरणागती पत्करली आणि आपण काही कारणांनी ऑपरेशन सिंदूर काही काळापुरतं थांबवलं. सीजफायर झालेलं आहे. पण कुठल्याही प्रकारे आपण हलगर्जीपणा करणार नाही आहोत. आणि जर पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर हा भारतीय सेनेने, लष्कराने असेल, बाकी वायुदलाने असेल, तिन्ही सेनाने असेल जे यशस्वी केलं त्याच्याबद्दल आज रोहेकरांनी जी काय रॅली काढली, तिरंगा यात्रा रॅली काढली, मी खरोखर सर्व रोहेकरांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा देशावरती संकट येतो, जेव्हा जेव्हा देशावरती कुठला हे येतो तेव्हा रोहेकर एकटे येतात, सगळे एकत्र येतात,
सर्व जाती धर्माचे लोक येतात. आज आपण पाहिलं या यात्रेमध्ये सर्व मुस्लिम बांधव पण हे सहभागी झालेले आहेत. खरोखर रोहेकरांचे आभार मानले पाहिजे. आणि जे काय माजी सैनिक इथे सगळे आज आहेत, आपण यांना 15 ऑगस्ट 26 जानेवारी यांना प्रत्येक वेळी पाहतो झेंडावंदनला, पण आजही त्यांची आठवण ही संपूर्ण देशाला आहे. आज हे सैनिक आहेत आणि म्हणूनच आपण सर्व भारतीय आज चांगले श्वास घेतात. मी खरोखर अभिनंदन करीन आमच्या यश तेंडुलकर, हे रिटायर आता झालं तरी पण आपल्या ह्याच्यामध्ये, पण तो आज आपल्या सीमेवरती त्या ह्याच्यावरती लढतोय. रोहेकर एक आहे, त्याचा पण आम्हाला अभिमान आहे. जे काय मृत्युमुखी पडलेले असतील, ज्यांचे बलिदान बेलगाव हल्ल्यामध्ये गेले असतील, त्यातले रायगडमधले पनवेल जवळचे असतील, डोंबिवली जवळचे असतील, महाराष्ट्रामधले जवळजवळ 5 जण त्या ह्याच्यामध्ये बलिदान केलेलं आहे. खरोखर त्यांच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांचं बलिदान कुठेही व्यर्थ गेलेलं आहे. त्यांचा बदला हा आपल्या सगळ्या सरकारने किंवा यांनी घेतलेला आहे. मी सर्वांच्या वतीने आज आपण जी काही तिरंगा यात्रा ज्यांनी पुढाकार केलं, कुठल्याही पक्षाचं नाव न देता आपण सर्वजण रोहेकर एकवले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार आहे. राष्ट्रवादी पक्ष पण या ह्याच्यामध्ये सहभागी झाला. असंच आपण जेव्हा जेव्हा देशावरती संकट येईल तेव्हा रोहेकर नक्की सगळे एकत्र येतील आणि देशावरच्या सगळ्या वीर माझ्या सैनिकांना सलाम करतील. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. सर्व उपस्थित राहिले याबद्दल प्रथमतः मी रोहा तालुक्यातील रोहा शहरातील सर्व देशभक्त नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आज तुम्ही माहीत असेल तुम्हाला की पहलगामला हल्ला झाला. पहलगामला हल्ला अतिरेक्यांनी केला. अतिरेक्यांनी आपल्या 26 निष्पाप हिंदू नागरिकांना ठार मारलं आणि हे केल्यानंतर भारत हा गप असणारा नाही आहे. या देशाचे कंकण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाला आदरणीय पंतप्रधानांनी पूर्णतः सूट दिली आणि ती सूट दिल्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं. आपण काय केलं? आपण पाकिस्तान जाऊन त्या अतिरेक्यांचे जे अड्डे ते अड्डे उद्ध्वस्त केले आणि मग याचा पाकिस्तानला काय यावं? आपण आतंकवादाच्या विरोधात लढलो होतो. आज ते सांगतात की जी राष्ट्रीय बडा मारतात ते की आमच्यावर याने हल्ला केला. आपल्या देशाने आतंकवादीच्या जे अड्डे ते अड्डे नष्ट करण्याचं काम केला आणि त्यानंतर या पाकड्यांनी या आतंकवादाला पाठीशी घालण्याचं काम केलं आणि त्यांची सुरक्षा करण्यासाठी आपल्या देशात हल्ला केला. आणि हा हल्ला कदापि आपले जवळ सहन करणार नव्हते आणि आपण त्यांना घुसून जाऊन त्यांचे 7 एअरबेस जे आहेत ते नष्ट केले आणि याचं श्रेय जाते ते आपल्या सैनिकांना. आणि या सैनिकांनी जीवाची पर्वा न करता, आपण आठवत असेल इथले काही सैनिक आहेत जे सुट्टीवर आले होते आणि सुट्टीवर आले असताना देखील जेव्हा हा युद्ध चालू झाला तेव्हा ते सैनिक पुन्हा आपल्या सेवेसाठी गेले. आज त्यांचे कुटुंब इथे आहेत. आज आपले संजय शेलार ते पंजाबला जिथे फायरिंग झाली त्या फायरिंगच्या ठिकाणी आज देखील इथे सुरक्षा देताना आहेत. त्याचा अभिमान रोहेकरांना आपला असलाच पाहिजे. त्यानंतर इथे सागर पाशिलकर त्यांचे सौभाग्य होते. आपला मोरे त्याचे कुटुंबीय आहेत. असे बरेच सैनिक आहेत ज्यांना आपण भेटू शकलो नाही. असे प्रत्येक कुटुंब आहेत जे कुटुंब त्यांचे मुलगा आहे, तो मुलगा सीमेवर आहे आणि तो सीमेवर असताना त्यांच्या मनामध्ये कुठली भीती नाही, कारण माझा मुलगा देशासाठी काम करतोय. आणि अशा कुटुंबियांच्या मनोबल वाढवण्यासाठी, अशा सैनिकांचा शौर्याची जो सन्मान आहे तो राखण्यासाठी आज आपण ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. या तिरंगा यात्रेसाठी आज माजी सैनिक मोठ्या उत्स्फूर्त संख्येने उपस्थित आहेत. त्यांचा जर जोश पाहिला तर आपल्या तरुणांना देखील लाज वाटेल. अशा पद्धतीचा त्यांचा जोश आहे. त्यांनी देखील ज्यावेळी युद्ध पुकारला गेला तेव्हा त्यांनी देखील पत्र लिहिलं होतं की आम्हाला आपण पुन्हा बोलवा, आम्ही देखील पाकिस्तानची अशा पद्धतीचे आपले सैनिक आहेत आणि या सैनिकांच्या शौर्याचा सन्मान आपण केला पाहिजे. या सैनिकांचं कुटुंब आहे त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. यासाठी आपण ही यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आज सिंधूर ऑपरेशन राबवला, यामध्ये आपल्या कुरुशी मॅडम असतील. आपण डोळ्यामध्ये मला वाटतं जी काय आपण सैनिकांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी जी आपण रॅली केली, त्या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय रोहेकर नागरिक म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आणि या रॅलीसाठी खरं म्हणजे आपल्याकडे उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक
त्यांना खरोखर आपल्याला मनापासून एकदा सॅल्यूट करायचं वाटतंय की ज्यांनी देशाचं रक्षण करता आपली जी काय त्यांनी आपली नोकरी म्हणून न करता देशाचं रक्षण करण्याचा त्यांनी घेतलेला होता पूर्ण करून ते आज आपल्या बरोबर या रॅलीमध्ये आले. खरं म्हणजे या सर्वांना माझ्या मनापासून सॅल्यूट हे करत असताना आज रोहामध्ये आपण बघितलं त्या रॅलीच्या निमित्ताने झालेले सगळे जमलेले एकत्र इथे आलेले सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व एकत्र होऊन आले. खरोखर आपल्या देशाच्या प्रती प्रत्येकाच्या मनात आपला अभिमान आणि प्रेम आज रोहेकरांनी व्यक्त करून दाखवला. कारण हा रोड बराच मोठा होता, काही कारणास्तव तो रोड कमी करायला लागला. कारण पावसाचं जे काही कालपासून झालेलं परिणाम बघितलं आपण, त्यामुळे पावसामुळे हा रोड थोडासा शांत करावा लागला. त्यामुळे ही जी काही यात्रा आपली होती ती कमी कालावधीत आपण पूर्ण केली आणि मेघराजाच्या आशीर्वादाने देखील आपल्याला आपल्या मनात असलेलं प्रेम आपल्याला मेघराजाला पूर्ण करून दिलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या तिरंगा रॅलीचा नगर परिषद रोहा या ठिकाणी समारोप होत आहे. TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज राकेश मोरे रोहा.